नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर राजपूत सर्जा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करीतो। मित्रांनो, गेल्या व्हिडिओला आपण ज्वारीची पीक पाणी केली किंवा ज्वारीची माहिती घेतली। मित्रांनो, आजच्या व्हिडिओला माझ्या क्षेत्रातलं मिरची हे पीक लागवड किंवा मिरचीचे पालन पोषण हे कशी करावी याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। मित्रांनो, मी राहणार नागलवाडी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। मित्रांनो, 1982 सालापासून किंवा 1982 सालमध्ये निसर्गाच्या कोपाने आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती। तर त्या गारपीटीमुळे नागलवाडी हे गाव मिरचीच्या भारत जळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठं प्रसिद्ध होतं। तर गावठी मिरचीचे हे बियाणं त्यावेळेस खंडित झालं। खंडित झाल्यानंतर मला हे गावठी मिरचीचं बी वडिलांनी आणून दिलं किंवा मिरचीची लागवड किंवा मिरचीचे पालन पोषण हे कसं करावं, वडिलांनी मला मिरची लागवड आणि मिरचीची पालन पोषण याच्याबद्दल खूप मोठं सहकार्य केलेले आहे। वडिलांच्या माध्यमामधून मिरची मी आतापर्यंत एवढी केली आहे। मी तुम्हाला मिरचीची माहिती देतो। मिरची लागवड ही 3x3 केलेली आहे। 3x3 मिरची ही लागवड झाल्यानंतर मिरचीची जी मशागत आहे मित्रांनो ती खूप होते। 3-4 वेळेस ही वखरटी होते किंवा आता बाकीचे जे शेतकरी आहेत सीतारा वगैरे वगैरे कुठलीही मिरची लावतात 3x2.5, 3x2.5 किंवा 3x1.5 ते 2 बिल्लासवर लावतात। त्याच्यामुळे त्या जमिनीची किंवा मिरचीची मशागत होत नाही। मित्रांनो, 3x3 कधी मिरची ही लागवड झाली तर तणचं प्रमाण खूप कमी होतं किंवा तिला जायला हवा जायला हे फार छान असतं आणि तिचा खूप मोठा हा घेर होतो। मित्रांनो, मिरचीवर व्हायरस हा नावाचा रोग खूप लवकर येतो। मिरचीवर व्हायरस हा जनरली असतो, त्या व्हायरसला घाबरू नका। मिरची हे सेन्सिटिव्ह पीक आहे। मित्रांनो, माझी ही मिरची व्हायरसमध्ये आली होती, तो व्हायरस आता पण आहे, पण मी त्या व्हायरसमधून मिरची ही कशी बाहेर काढली हे मी तुम्हाला दाखवतो किंवा मी कुठली फवारणी केली आणि कशी फवारणी केली किंवा जे माझे दादा होते किंवा माझे वडील होते हे मिरचीवर गावठी पद्धतीने कुठल्या प्रकारची फवारणी करत होते किंवा आमचे गावाचे लोक हे कोणत्या पद्धतीने गाईचे गोमतीर किंवा कडी हे मारत होते। आताचे जे मुलं आहेत, आताचे जे शेतकरी आहेत यांना ते गाईचं गोमतीर किंवा कडी हे माहीत नसेल, म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी मिरची किंवा माझी मिरचीची मेहनत ही मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझी मिरची कुकडा कशी होती ही दाखवतो। गेल्या 15 दिवसात खूप मोठा जोराने पाऊस होता। त्या 15 दिवसाच्या पावसात माझी ही मिरची कुकडा झाली। त्याच्यानंतर मी फवारणी पेगासस ची केली किंवा रिजेंट उलाला किंवा ढाल म्हणून दवा येते। ढाल ही दमन प्रोडक्ट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो ती हळूहळू व्हायरसमधून बाहेर येते। पण आता कोणत्या पद्धतीने व्हायरसमधून बाहेर निघाली मित्रांनो, हे एकदम लसलशीत झाड आहे। त्याच्यानंतर ही पूर्ण व्हायरसमधून बाहेर निघालेली आहे। आता मी हिला गेल्या 4 दिवसावर फवारणी केली, त्या व्हायरसमधून ती बाहेर येते। मिरचीला व्हायरस येतो येऊ द्या, पण तिला घाबरू नका किंवा तिला वखरू नका। जोपर्यंत मिरचीची काडी ही पूर्ण सुकली जात नाही तोपर्यंत तुमचं क्षेत्र हे वखरू नका किंवा दुसरी पीक लावू नका, तिच्यावर भरोसा ठेवा। खूप सेन्सिटिव्ह पीक आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या क्षेत्रातलं पीक पाणी दाखवतो। निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र, कुणी माझ्या मनात लपलंय र। निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय र, कुणी माझ्या मनात लपलंय र। मित्रांनो, आता मटेरियल मी कसं दिलंय त्याच्यानंतर 3 सोळा घ्या मटेरियल
त्याच्यानंतर 20-20-013 हे घ्या. त्याच्यानंतर युरिया हा खूप प्रमाणामध्ये मिरचीला द्या. युरियामुळे लवकर व्हायरसवर येते किंवा कोकऱ्यावर येते. त्याच्यानंतर DAP घ्या. असे हळूहळू डोस देत चला. मित्रांनो, आता मी तुम्हाला कढी आणि गोमतीर हे दाखवतो किंवा कसं मारता हे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ही कढी आहे. जास्त मिरची राहिली तर करा तिला. वीस ते 25 लिटर गोमतीर घ्या. त्याच्यानंतर व्हायरस कितीही मोठा असेल ना, त्याच्यानंतर मिरचीवर अशा पद्धतीने तिला शिंपडा. मित्रांनो, हे 34 वेळेस गाय गोमतीर किंवा कढी हे शिंपडत आहे. गाईचे गोमतीर हे ह्युमिक म्हणून काम करते. मित्रांनो, मी सागर राजपूत, मी पण शेतकरी आहे. म्हणून मी तुम्हाला शेतकऱ्यांची मेहनत किंवा मी माझी मेहनत या व्हिडिओमध्ये दाखवतोय. मित्रांनो, सर्जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, माझ्या चॅनलला खूप मोठं सहकार्य करा. मागच्या व्हिडिओला सर्व शेतकरी बांधवांनी खूप मोठी सहकार्य केलं. माझे नवीन व्हिडिओ बघत राहा. नमस्कार मित्रांनो, जय हिंद.